वाजले आहेत 6:30. इथे एक भाजी मी करत ठेवली आहे आणि इथे सुद्धा करत ठेवले. सो हे दोन्ही सुद्धा 5 मिनिटात होईल. आणि आता मी इथे पीठ मळणार आहे. सो तर फटाफट पीठ मळून घेते. खूप लोकांनी मला विचारले की हे कसं आहे, ॲक्च्युली ह्याच्यात पीठ प्रॉपरली मळतात की नाही. खूप छान प्रकारे मळतं. फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की कोणत्या टाईमला कशी स्पीड आपल्याला कंट्रोलमध्ये करायला पाहिजे. बस जर तुम्ही बोलाल की आपल्याला खूप घाई गडबड आहे आणि फटाफट फास्टवर ठेवू, तर तसं नाही होणार. ते पहिले फास्ट, मग थोडंसं स्लो, मग एंडला थोडंसं डो जेव्हा रेडी होतं तेव्हा ते अजून स्लो. सो इट्स ऑल अबाउट स्पीड. ते तुम्ही कसं मेंटेन करताय त्याप्रमाणे तुमचं पीठ होईल. तुम्ही इकडनं पाणी टाकू शकता. तुम्हाला कन्सिस्टन्सी समजेल की आता पाण्याची गरज आहे की नाही आहे. बट खरंच खूपच कन्व्हिनियंट झालं आहे. सकाळच्या टायमाला मी हे लावून ठेवते म्हणजे तोपर्यंत माझी बाकीची इकडे सगळी काही कामं होऊन जातात. इथे आहे मिक्सर. त्यांनी एक प्रॉपर दिलेलं आहे जे काचेचं आहे. आणि प्लस इथे सुद्धा आहे. इथून तुम्ही कबाब वगैरे बनवू शकतात. सो हे मी आधीसुद्धा दाखवलं आहे. खूपच कन्व्हिनियंट आहे. सो चला मग आता फटाफट हे वाइंड अप करते. सनी येईलच तोपर्यंत. Good morning and welcome you all to Rachna's Naveen World. Me, Sunny, and here's the new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours duty ready झालो आहे. रचना आहे किचन मध्ये टिफिन रेडी करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज बाय 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 बाय. सो नायसाला मी हा नवीन टिफिन मागवला आहे ज्यात खाली काही स्पून वगैरे असेल तर ते ठेवू शकतो. आणि ह्याचं बेस्ट पार्ट म्हणजे हे एवढं फिक्स्ड राहतं ना की इकडच्या गोष्टी इकडे असं वगैरे मिक्स होत नाही. सो वेगवेगळ्या गोष्टी मी देऊ शकते. आणि प्लस कस्टमाइजसुद्धा केलेलं आहे. तर जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. सो डू विजिट ऑर डू कॉल हर. सो आज सकाळी जे टिफिनला सनीसाठी बनवलेलं ते त्याच्यापुरताच होतं. म्हणून आता मला परत एकदा जेवण बनवायला लागेल. नाही तर युजली मी जे सकाळी बनवते तेच कंटिन्यू होतं माझ्यासाठी आणि आईंसाठी आणि ऑफकोर्स नायसासाठी सुद्धा. एनिवे, सो आईंसाठी थोडीशी त्यातली मी भाजी काढून ठेवली आहे. आईंना टोमॅटोची भाजी आवडते म्हणून. आणि आता नायसा गेली. वाजले आहेत 8:15. आता आय हॅव टाईम. मी तर म्हणजे व्हिडिओ एडिट करण्यासाठी मला टाईम आहे. जोपर्यंत मी माझं वर्कआउट परत एकदा स्टार्ट नाही करत आहे श्रुतिकाबरोबर तोपर्यंत माझ्याकडे हा जो सकाळचा टाईम आहे तो व्हिडिओ एडिटिंगसाठी मी ठेवला आहे. नाही तर युजली जेव्हा श्रुतिकाबरोबर वर्कआउट असतं तेव्हा मी व्हिडिओ आधीच एडिट वगैरे करून ठेवते. सो जरा मग आता फटाफट व्हिडिओ एडिट करते. हेअर वॉश करायचं होतं तर सकाळी 5 वाजता उठून तर अजिबात त्या ह्याच्यात मी नव्हती की मी हेअर वॉश करू. आणि युजली कसं होतं आपण हेअर वॉश केल्यानंतर खूप गरमी होते आणि माझे तर एवढे मोठे हेअर आहेत. परत ते केस सोडून वगैरे तर नाही जेवण बनवू शकत, तर अजून गरम होईल. म्हणून मग सकाळी हेअर वॉश नाही झालं आहे. आज मला जायचं आहे हेअरकट करायला. जो फायनली हेअरकट करायला जाणार आहे. मला आणि नायसाला कधीपासून जायचं होतं हेअरकट करायला. मग गणपतीच्या आधीच जाणार होती पण मग मी आजारी पडली आणि मग लगेच गणपती आले. सो हेअरकटसुद्धा करायचं पण त्याच्यासाठी मला हेअर वॉश पहिले करावं लागेल. पहिले सर्वात आधी व्हिडिओ एडिट करते मग हेअर वॉश करते. सो पुढे काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. आणि आमचा लुक कसा असणार आहे हेअरकट नंतर माझा आणि नायसाचा तो मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच. सो पीपल स्टे ट्यून. सो ब्लॉगचा व्हिडिओ एडिट झाला त्याच्यानंतर शॉर्ट जाणार आहे तो सुद्धा मी एडिट केला. हेअर वॉश केलेले आहे. वाजले आहेत 10:10. सो तर क्विकली जायचं आहे म्हणून मग आता मी हे यूज करते व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर. सो ॲक्च्युली हे जे आहे ना ह्याच्याने आपले जे हेअर आहेत ते स्टाईलसुद्धा होतात आणि त्याचबरोबर एकाच वेळेस
ड्राय सुद्धा होऊन जातात. सो जेव्हा खूप गडबड असते ना तेव्हा मग मी हा यूज करते. तसं तर माझ्याकडे नॉर्मल हेअर ड्रायर सुद्धा आहे, पण आता थोडंसं बाहेर जायचं तर ते फ्रीझी होऊन जातील ना हेअर, धुतल्यावर माझे युजली तसे होतात. म्हणून मग हे मी आता यूज करणार आहे. ह्याने हे जेव्हा पण तुम्ही यूज कराल ना, मेक शुअर की तुमचे जे हेअर आहेत ना ते थोडेसे वेट असू द्या. म्हणजे जर तुम्हाला फक्त स्टाईलसुद्धा करायचं असेल तर थोडंसं तुमचे जे हेअर आहेत ते ओले करा आणि मग त्याच्यानंतर स्टाईल करा. सो अशा पद्धतीचे हेअर दिसतात आफ्टर युजिंग दॅट हेअर ड्रायर. छान वाटतं, एक वेगळा लुक येऊन जातो, आपल्या केसांना एक प्रॉपर एक व्हॉल्यूम मी निघते. मला आल्यावरती सर्वात आधी माझी जी गाडी आहे ती क्लीन करायची आहे. म्हणजे गुड मॉर्निंग गाडी म्हणजे गुड मॉर्निंग बोलते, कारण आम्ही एवढं फिरून आलो. त्याच्यानंतर पाऊससुद्धा होता. सो पायात नाही बोललं तरी खालचे जे मॅट्स आहेत ना ते थोडेफार ओलसर राहिले असतील, त्याच्यामुळे ना थोडंसं एकदम असं वेगळंच काहीतरी वास येत आहे. आणि मी गाडीमध्ये ना हे नाही लावत, काय म्हणतात त्याला, एअर फ्रेशनर, कारण मला त्याच्याने त्रास होतो. सो ते मी अवॉइड करते लावणं. आता पहिले सर्वात आधी हे क्लीन करणार आहे. एवढी घाण झाली आहे ना आणि एवढं घाण वास येते ना आतमध्ये बसल्यावर. सो चला मग आता जाऊन येते आणि मग नायसा येण्याच्या आधी हे सगळं काही गोष्टी फाइंड अप करायच्या आहेत आणि लेट्स गो. पाच किलो गव्हाचं आणि 1 किलो तांदूळ. वाजले आहेत 12. माझं काम करून आली, आईंना एकीकडे ड्रॉप केलं आहे आणि आता नायसा येण्याच्या आधी फटाफट गाडी पुसून घेते. सो ऑन द वे मी पीठ पण आणलं आणि ते इथे सांडलं, ते इकडचं पण सगळं मला पुसायला लागेल. सो थँक्स टू दिस व्हॅक्यूम सगळं काही फटाफट क्लीन होऊन जातं. एवढं नायसाने इथं पसारा केला आहे ना गाडीत, चप्पल आणि मग तिची ब्लँकेट हे सगळं काही मला आता वरती घेऊन जायचं आहे. सो वाजले आहे 12:20. सगळं साफ बीफ करतानाच एवढा वेळ गेला माझा. त्याचा पहिले फटाफट फ्रेशन अप होते, कपडे चेंज करते, कारण नायसा येण्याचा सुद्धा टाईम होईल. आणि तुम्ही पाहिलंच की व्हॅक्यूममुळे किती कन्व्हिनियंट झालं आहे. सो हा एक व्हॅक्यूम माझ्या गाडीत असतो आणि अजून एक छोटासा हँडी व्हॅक्यूम मी मागवला आहे, तो लवकरात लवकर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. सो आता मी वरती जेव्हा पण मी क्लीन करते त्याच्यानंतर मी त्याला वरती घेऊन येते, ह्याला प्रॉपरली क्लीन करते आणि थोड्या वेळ चार्जिंगला सुद्धा लावते. बट हे मला वाटतं मी लास्ट टाईम चार्ज कधी केलं आहे, 1 month बॅक आय गेस मी ह्याला चार्जिंग केलं असेल. बऱ्यापैकी अजूनपर्यंत चालली आहे. जेव्हा जेव्हा कुठूनही फिरून येतो आय मेक शुअर की मी माझी गाडी जी आहे ती क्लीन ऑफ दिस व्हॅक्यूम. सो कन्व्हिनियंट झालं आहे. सो झालं मग आता मी फ्रेशन अप होते. वाजले आहे 12:25. नायसा 12:35पर्यंत येते. कपडे वगैरे मी चेंज करते. आता गाडी बऱ्यापैकी म्हणजे क्लीन झाली आतमधनं आणि आमचे जे दादा आहेत जे बाहेरनं गाडी क्लीन करतात ते सुद्धा त्याच टायमाला आले. स्वतः ते बाहेरनं सुद्धा क्लीन करून जातील. जेवायला काय बनवलेलं मी सकाळी ते कदाचित तुम्ही आतापर्यंत शॉर्ट्समध्ये पाहिलं असेल, जो मी किचन रुटीनवाला शॉर्ट टाकते त्यात तुम्ही पाहिलं असेल, नसेल बघितलं तर नक्की बघा. आता काय
बनवायचं आहे तो मी विचार करते. वरण भात ह्याचं मी कुकर लावते फटाफट आणि कोणतीतरी भाजी करते. चपात्या झालेल्या आहेत. चलो. आणि येस, आज नायसाचं होतं फेवरेट ॲनिमल सॉफ्ट टॉय डे. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये कदाचित पाहिलं असेल, ती एक बोलत होती की तिला 3 to 4 लाईन्स बोलायचं आहेत. त्यातले जे सेकंड आणि थर्ड पॉईंट होते की कलर आणि कॅरेट, ते तिने स्वतःने फॉर्म केलेलं. आणि मला एवढं छान वाटलं की येस, तिला आता ते समजायला लागले की आपण कसं ते फॉर्म करायला पाहिजे. काही काही सेंटेन्सेस ती स्वतः फॉर्म करते, काही काही सेंटेन्सेसमध्ये गडबड करते, पण इट्स ओके. शी इज स्टील 5 year old. आणि कोणत्याच गोष्टीचं प्रेशर द्यायचा नाही आहे मला की त्यांचा बाळ हे करतो मग माझ्या बाळाने पण ते करायला पाहिजे, असं नाही आहे. प्रत्येक बाळाचं जे प्रोग्रेस असतं ते वेगवेगळा असतो. सो आपण त्यांना फक्त एक एक्सपोजर द्यायला पाहिजे आणि तोच मी आणि सनी देण्याचा प्रयत्न करतो. तिला जेवढं जमेल तेवढंच ती करते. अननेसेसरी आम्ही तिला कोणत्याच गोष्टीसाठी कधीच फोर्स नाही करत. तुम्ही पाहिलं असेल आमच्या गणपती ब्लॉग्समध्ये ती खूप कमीदा तुम्हाला दिसली असेल. म्हणजे ऑफकोर्स दिसली, पण ते डान्स बिन्स करताना पण फोटोज तर मला लिटरली आजकाल शोधायला लागतात की नायसाबरोबर फोटो कुठे. आणि काढायचा पण असेल ना, तुम्हाला तिला सांगायला लागतं की प्लीज आईबाबांबरोबर एकतरी फोटो काढ, तेव्हा मग ती येते आणि आमच्याबरोबर फोटो काढते. सो कोणत्याच गोष्टीचं नायसाला जबरदस्ती नाही आहे. तिला जे करायचं आहे ते ती करू शकते. चला मी फटाफट फ्रेशन अप होते आणि मग सो 5 मिनिटं नाही झाले तुम्ही, तर मला लगेच आईचा फोन आला. तिच्याशी बोलता बोलता लगेच मला नायसाच्या नॅनीचा फोन आला. मला काही फ्रेशन अप व्हायला टाइम मिळालाच नाही. सो नायसा आता आली असेल, पोचली असेल. सो चला तिला भेटते. सो नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. टिफिन खाल्लं बघू? नौटंकी बघा, नौटंकी. टिफिन खाल्लं का? बोल. जाऊन दे मग कट्टी. आई पण नाही बोलणार. टिफिन खाल्लं तू? नाही, पण चपाती भाजी खाल्ली का? ते इम्पॉर्टंट होतं. खाल्लं? मग काय नुसती चपाती खाल्ली? वेगळंच नाही सच. मग माय फेवरेट ॲनिमल इज rabbit color is white in color. Rabbit eats carrot. Rabbit lives in the forest. Thank you. अरे वा. Thank you. ओ वाव, असं केलं. वाव. पण सॉरी, सेकंड लाईन तू चुकीचंच बोलली. बाबांनी एवढं शिकवून सुद्धा. असू दे, चल, नो प्रॉब्लेम. चलो फ्रेशन अप आता. आता फ्रेशन अप व्हायचं, जेवायचं, थोड्या वेळ टीव्ही बघ, थोड्या वेळ, जास्त वेळ नाही. मग झोपायचं आणि मग संध्याकाळी केस कापायला जायचं. ठीक आहे? आनंद बघा, आनंद. चला. इथे मी केली आहे कांदा बटाट्याची भाजी, आमटी, थोडेसे मशरूम सॉटे केलेत, भात आणि चपाती. सो नायसा मॅडम उठलेत आणि आता तिला काहीतरी खायचं आहे म्हणून मी यात ठेवलं आहे हे आपले काय म्हणतात चिली पोटॅटो पॉप्स. सो जेव्हापासून आमच्याकडे एअर फ्रायर आले, डीप फ्रायचं ऑप्शन खूप कमी झालेलं आहे. फ्राईज असो किंवा हे अशा काही गोष्टी असो, कबाब असो, ते आम्ही ह्यातच एअर फ्रायरमध्येच करतो. सो मी खूपदा दाखवलं सुद्धा आहे. डुएल आहे माझा एअर फ्रायर. तुम्ही सिंक फिनिशसुद्धा करू शकता आणि डुएल कुक म्हणजे एका वेळेस दोन्ही एकाच टायमाला एंडसुद्धा करू शकतात. टेम्परेचर सेट करून, टायमर सेट करून किंवा वेगवेगळंसुद्धा कुक करू शकतात. म्हणजे ह्याचं टायमर वेगळं आणि ह्याचं टायमर वेगळं. आणि खरंच खूपच कन्व्हिनियंट झालेलं आहे. सो ह्याच्यामुळे जे ऑइल आहे
आहे ते पोटात कमी जात आहे आणि खूप छान प्रकारे ह्यात इव्हन ते कुक होतो. सो हेच आम्ही फटाफट नाश्ता करतो म्हणजे नाहीसा आणि मग आम्ही निघणार. चिली गार्लिक पॉप्स रेडी आहेत. दीपक छोटी न वाजतो दे, दिवा दिवा दीपक कांदे कोण मोठीया, दिवाला पाहून नमस्कार खरंच प्रिय बाळा, बाई चष्मी कराते घरच्या सणाशी लागो. ओम भुवस्वा तसे तुलेनियम फरगोरेनासाठी मनी दियो यो ना फेटोनिया. प्लस यू मस्त मस्त मोठी हो, अजून अशी शाणी शाणी हो. ओके हो. कसं करणार मग ते? आवडलं नाही सर? आवडले बघ, आवडलं तुला? लाजते. चालू आहे आजपासून. आमच्या दोघींची सुद्धा मस्त हेअरकट झालेली आहे. यावेळेस नायसाचे पुढचे फ्लिक्स वगैरे नाही मी करायला सांगितले, कारण जे ऑलरेडी आहेत तेच वाढत नाहीये. आणि पाठीमागनं यू ठेवले आणि पूर्ण फक्त थोडेसे साईडनं एक लेअर कट तिला दिलेली आहे. माझं सुद्धा तसंच खालनं माझं खूपच डॅमेज झालेलं आहे आणि ते आता लिटरली ना असे बसताना खाली येत होते माझ्या केस. सो बऱ्यापैकी माझे हेअरकट म्हणजे खालून लेंथ थोडीशी कमी केलेली आहे. घरी जाऊन तुम्हाला एक्झॅक्ट माझे हेअर्स दाखवते. आणि पुढून असे थोडेसे असं लेअर मध्ये दिलंय, छान झालेत. हा एवढे केस आहे ना, मी म्हटलं तेव्हा. ओके, आता कुठे जायचं? नायसाची फरमाईश आहे का? कुठे जायचं? पाणीपुरी खायला. आणि ही जी स्माइली आहे ना, ही आज टीचरनी तिला दिली आहे. ती आज पूर्ण दिवस काढायची नसते कारण टीचरनी दिली आहे ना, ती मग ती उद्याच काढायची. का दिले तुला स्माइली? तू फेवरेट अॅनिमल वर बोलली म्हणून. मग टिफिन खाल्लं म्हणून. चल टिफिन कुठे खाल्लं? थोडीशी तर भाजी ठेवलेली. चला. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. नायसाने मस्त पाणीपुरी खाल्ली. सो बघा, तर थोडंफार तुम्हाला समजत असेल अशी मी हेअरकट केलेली आहे. लेंथ ही बघा, एवढी लेंथ म्हणजे हेअरची. तर मला व्यवस्थित असं दाखवता नाही येते, बट आता थोडंसं हलकं हलकं वाटतंय. आणि
मी दोघे आता फ्रेशन अप होतो. मला थोडंसं काम आहे ते मी काम करते. बाजूला मी गेलो ना सम्राटकडे, तर सम्राट बोलतो तुम्ही हिचे केस का स्ट्रेट केले? वेळे तिचे केस स्ट्रेटच आहेत आधीपासून, ते काय स्ट्रेट वगैरे नाही केले. तर ब्लो ड्राय केल्यानंतर आपले हेअर जे आहेत ते प्रॉपर अजून थोडेफार स्ट्रेट होतात ना. आणि नायसाचे हेअर टचवूड माझ्यासारखे आहेत. माझे जसे आहेत तसेच सॉफ्ट आहेत आणि मस्त असे स्ट्रेट सुद्धा आहेत. फक्त कलर आमच्या केसांचा वेगळा आहे. माझा कलर करून करून केसांचा कलर चेंज झालेला आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे. आजचा पूर्ण दिवस हा असा होता. खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. काही गोष्टी सगळंच शूट नाही करू शकत. जेवढं माझ्याने पॉसिबल झालं तेवढं सगळं काही शूट केलं आहे. बोथ आर व्हेरी हॅपी विथ अवर हेअरकट. ज्यांच्याकडे आम्ही हेअरकट केले त्यांचे खाली डिटेल्स मी मेन्शन केलेले आहेत. म्हणजे त्यांचा नंबर मी मेन्शन केलेला आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला कोणाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. व्लॉग एंड करते आणि झोपण्याच्या आधी थोडंसं आमचा जो मसाजर आहे त्याच्यावरती मी थोडा वेळ बसते. गणपतीच्या वेळेस तर त्याने एवढी साथ दिली आहे ना, कारण पूर्ण दिवस नाही बदलत तरी पाहुणे चालू असतात. पूर्ण दिवस उभे असतो आम्ही सगळे आणि म्हणजे ऑफकोर्स बसू तर शकतोच, पण पाहुणे आलेत की इकडे इकडे अशी धावपळ होतच असते. सो ह्या मसाजरनी एवढं रिलॅक्स करून दिलं ना, म्हणजे बाय एंड ऑफ द डे मी ह्याच्यात लिटरली बसायच्या आणि एवढं छान वाटायचं ना पायांना. सो खूप लोकांनी हा ऑलरेडी पाहिला असेल आणि खरंच खूपच छान वाटतं. म्हणजे आपले जे काफ आणि फूट आहे दोघांना सुद्धा मस्त आराम मिळतं. सो मी आता झोपण्याच्या आधी ह्याच्यात पाय टाकून थोड्या वेळ बसणार आहे. 15 मिनिट्सचं ऑटो चालू करायचं. मॅन्युअल तुम्हाला हवं तर तुम्ही टायमिंगसुद्धा सेट करू शकतात, पण मी ऑटोवर 15 मिनिट्स बसते आणि एवढंच तरी छान वाटतं. आणि हे जे आहेत ना क्लोथ्स, हे तुम्ही काढून वॉशसुद्धा करू शकतात. सो चला मग आता मी थोड्या वेळ बसते. सो मी स्टार्ट केलं आहे. हा ऑटोवर ऑलरेडी चालू झालेला आहे. तुम्ही इथे मॅन्युअली सुद्धा करू शकतात. व्हायब्रेशन हीट हे सुद्धा सिलेक्ट करून तुम्हाला हीट हवं असेल तर हीट थोडीशी देतं. परत एकदा प्रेस केलं तर व्हायब्रेशन मोडवर जातं ते आणि मग अजून रिलॅक्स फील होतं. पण मी दोन्ही पण नाही करत, मी युजली ऑटोच करते. मला खूप बरं वाटतं. ॲटलिस्ट फूटसाठी जर तुम्हाला फक्त फूट आणि काफ करायचा असेल तरी ते तुम्ही मॅन्युअली इकडनं सिलेक्ट करू शकतात. नाही ते फक्त काफ होत आहे आणि फूट फक्त फूट होणार. एवढं मस्त वाटतंय. हे बघा नाहीसा. नाही नाही तिथे काय नाही बसू शकत. हीच एक वेगळीच आयडिया सांगते तुम्हाला. तर चला मस्त मी 15 मिनिट्स छान असं माझ्या पायांना मसाज करून घेते आणि ह्या नोटवर आम्ही आमचा जो व्लॉग आहे तो एंड करतोय. आणि नायसाचे हेअर बघा. आणि ना मी कुठं चालले स्कूलमध्ये. आता एक बीच पार्टी आहे स्कूलमध्ये. कधी आहे? सॅटर्डेला. सॅटर्डे पण होतं काल. ते रॅबिट ड्रेस घातलं होतं तेव्हा. बाय बाय. चला मग ह्या नोटवर आम्ही हा व्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आमच्या दोघांचा हा लुक आवडला असेल. हे बघ अप अँड डाऊन असं दिसतंय. हेड कट केले. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.